नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. खरेदी विक्री महासंघाने शासकीय हमीभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सोयाबीन वकार महामंडळाच्या गोडाऊनला गेल्यानंतर निरीक्षकांकडून सदर सोयाबीन खरेदी योग्य नसल्याचे सांगून रिजेक्ट करत पुन्हा माघारी पाठवल्याची खरेदी विक्री संघ व शेतकऱ्यांसमोर आता मोठा प्रश्न पडलाय. एकदा खरेदी केला, आता परत शेतकऱ्यांना तो रिटर्न करण्यात येत आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं केवढं काही मोठं नुकसान आहे मित्रांनो, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करायला तर विसरत नका मित्रांनो. शेजारी घंटीचं बटन ऑन करा. बघा, नाफेड मार्फत काही एजन्सी नेमून शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आले आहेत. तर जर विचार केला आपण, नाशिक, पुणे सदर काही जिल्हे आहेत की जेथे ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू असताना दिसत आहेत. तर खरेदी विक्री महासंघाकडून 20 दिवसांपूर्वी आता जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून करार करून तालुक्यातील जे काही शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात देखील आले होते. म्हणजे थर्ड पार्टी थ्रू, पण शासकीयच होते ते. ओके. त्याच्यानंतर 20 दिवसानंतर सिन्नर तालुका जर विचार केला तर जी बातमी सिन्नर तालुक्यामधली की 87 शेतकऱ्यांकडून जवळपास 1334 क्विंटल सोयाबीन 4892 रुपयाने खरेदी केला होता. आता हे खरेदी झाला. या खरेदी केलेल्या सोयाबीनपैकी पहिली 12 टनांची माल ट्रक सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाने मुसळगाव येथील वकार महामंडळाच्या गोडाऊनला पाठवली होती. आता या ठिकाणी NCCF संस्थेच्या निरीक्षकाने, म्हणजे जो काही ग्रेडर असतो, ग्रेड चेक करणारा असतो, त्याने सोयाबीन मालाची तपासणी केली. या मालास चाळणी लावत त्याने खडे काढले. ठीक आहे, खडे वगैरे काढले. सदर सोयाबीनचा माल NCCF संस्थेच्या निरीक्षकाने खरेदी योग्य नसल्याने सांगत सोयाबीन पुन्हा खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनला घेऊन जाण्यास त्यांनी सांगितलंय मित्रांनो. म्हणजे त्याने चेक केला. आता शासकीय हमीभाव दराने आपल्या सोयाबीन माल विकला गेल्याची शेतकऱ्यांची भावना होती. शेतकरी आनंदात होता. शेतकऱ्यांना वाटलं की आता ठीक आहे, 4871 तर 4800 सदर सोयाबीन भाव माघारी आल्याने या सोयाबीनचे काय करायचे असा प्रश्न आता विक्री संघासमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सदर सोयाबीन शेतकऱ्यांनी पुन्हा देण्याची वेळ येऊ शकते किंवा सोयाबीन खळा, माती व कीड काढून पुन्हा पाठवावे लागणार असल्याचं आता इथे समजते. अगोदरच सोयाबीन घेण्यासाठी हमाल, तोलाई, गाडी भाडे, खरेदी विक्री संघाला खर्च करावे लागत असताना आता जर सोयाबीन वापस आला तर तो किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे. सोयाबीन माल रिजेक्ट झाल्याने त्याचं काय करायचं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. शासन याच्याकडे लक्ष देत नाहीये. खरेदी विक्री संघाकडून हमीभावाने खरेदी बंद अगोदर खरेदी केलेल्या सोयाबीनचा माल रिजेक्ट होऊन पुन्हा गोडाऊनला आल्याने सिन्नर तालुका खरेदी विक्री संघ अडचणीत आलेला आपल्याला दिसत आहे. हे फक्त काही सिन्नरचं नाही, सगळ्या ठिकाणी याची अशी गोष्ट आपल्याला घडताना दिसते. शेतकऱ्यांचं सोयाबीन आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना काहीतरी अपेक्षित अनुदान मिळायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची आता भावना आहे. जसं की भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये भाव 5-5 हजार रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं होतं. आता शेतकऱ्यांना 1500चं काय झालं? जे काही आपण सांगत होतो शासकीय दराने सोयाबीन खरेदी विक्री सुरू केंद्र झाल्याने शेतकऱ्यांनी आता सोयाबीनचा माल जो होता तो आता खरेदी विक्री संघाकडे दिला होता. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघाने NCCF संस्थेला सदर माल पाठवल्यानंतर त्यांनी तो रिजेक्ट केलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीनचे जे काही 1500 रुपये होते ते 1500 रुपये मिळणार कधी? आता शेतकरी 1500 रुपयाची वाट बघताय. कारण 15 ते 20 हजार रुपये, कारण की हेक्टरी 5000 रुपये ते देणार होते. कारण की मागचेच पैसे अजून शेतकऱ्यांना दिलेले नाहीयेत आणि म्हणून शेतकरी म्हणतोय की जे काही मागचे पैसे आमचे राहिलेत ते मागचे पैसे लवकरात लवकर द्या, त्वरित द्या, जेणेकरून आता हा जो काही सोयाबीन तुम्ही रिटर्न पाठवताय तो रिटर्न पाठवलेला आहे सोयाबीनची कुठे ना कुठेतरी भर निघू शकते. बघूया आता काय करणार सरकारने जर योग्यरित्या याच्यावर काम केलं तर नक्कीच शेतकऱ्यांचा याचा फायदा होऊ शकणार आहे मित्रांनो. बघूया पुढे काय होणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा.